नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी हा पूर्ण व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करणार आहे, कारण की जेव्हा मी ब्लॉग सुरू केला तेव्हा गाड्यांचा वगैरे खूप आवाज येत होता, म्हणून मग मी विचार केला की व्हॉइस ओव्हर देते या व्हिडिओला. सो आता मी जात आहे बाहेर आणि आज मी ऑटोमधून जाते आणि माझा जो फर्स्ट ब्लॉग मी टाकलेला तो सुद्धा ऑटोमधून. आणि मी काय घरातून खाऊन नाही निघालेली. सो मी आता इथे पाणीपुरी खात आहे, मला भूक लागलेली आणि माझ्या कुठल्याही ब्लॉगमध्ये बघितलं तर मी खातच असते. सो मी आज जाते शॉपिंगला. शॉपिंग म्हणजे जास्त काही नाही, फक्त 1-2 ड्रेस घ्यायचे आहेत. सो इथे मी जान्हवीसोबत जात आहे. आणि नंतरला मी जाताना मला मध्येच दिसलं एक म्हणजे ज्यांच्याकडे सगळे गोष्टी भेटतात चिंच वगैरे ते. सो मी यांच्याकडून ते रेडवाली जी बोरं असतात ती घेतली. आणि नंतरला इथे ड्रेस घेऊन झाले. मी ड्रेस घेताना नाही ब्लॉग शूट केला, कारण की मग असं कॅमेरा हातात घेऊन ब्लॉग करायचं मला कळत नाही. मग नंतरला ड्रेस वगैरे घेऊन झाल्यावर आम्ही लोक संध्याकाळी गेलेलो बीचवर सनसेट बघायला. आणि सनसेट एवढा छान दिसत होता, मस्त पर्पल पिंक कलरचं झालेलं. आणि तिथेसुद्धा मी खायला घेतलेलं चना चाट. आणि नंतरला जान्हवीने सुद्धा घेतलेलं चपटा चना, काहीतरी याला बोलतात चायनीज वगैरे चपटा चना. आणि आमच्या लोकांचा अचानक प्लॅन ठरलेला की आपण लोक बीचवर जाऊया असं गप्पा मारायला, म्हणून आम्ही लोक गेलो. आणि नंतरला इथे पण मी खातच आहे. पूर्ण ब्लॉगमध्ये मी तुम्हाला खाताना दिसणार आहे. आणि नंतरला आम्ही लोकांना तहान लागलेली म्हणून पियायला मी इथे उसाचा ज्यूस घेतलेला. आणि नंतरला डे 2 हा कंटिन्यू ब्लॉग शूट करते मी. असा दुसरा दिवस आहे आणि मी गेलेली काळा घोड्याला जात होते. आणि अचानक आमच्या लोकांचा प्लॅन झालेला ऑफिसमधून सुटून काळा घोड्याला जायचं. आणि ऑलरेडी आम्हा लोकांना लेट झाला आहे आणि इथे वाजलेले काहीतरी संध्याकाळचे 7:30. आणि मी आणि जान्हवीच गेलेलो दोघीजणी. आणि इथे मी आता टॅक्सी बघते आणि इथे आम्ही लोक टॅक्सी बघतो, पण आज गर्दी असं नव्हती, पण टॅक्सीवाले लवकर भेटत नव्हते. आणि नंतर आम्ही लोकांना फायनली एक टॅक्सीवाला भेटला, ज्याने आमच्याकडून शेअरिंग काहीतरी फक्त 30 रुपीज घेतलेले. आणि काळ्या घोड्याला मी ना खूप वर्षानंतर जाते. मी खूप आधी गेलेली 2017 की 18मध्ये, आणि त्यानंतर मी आता जाते. आणि मी रात्रीच्या टाईमला नव्हती गेली, दुपारच्या टाईमला गेलेली. सो मला माहीत नाही एवढी गर्दी असेल की नसेल, पण आज सॅटर्डे संडे होता, मी ऑफ डेला जातो आम्ही लोक. सो गर्दी नसेल, बघूया गर्दी भेटे की नाही आपल्याला. आणि फायनली आम्ही लोक काळ्या घोड्याला पोचलेलो. आणि जवळच आहे, म्हणजे टॅक्सीची एवढी गरज नाही जर तुम्ही लोक चालू शकता तर. आणि असं एंट्रीला छान त्या लोकांनी गेट टाईपमध्ये बनवलेलं का. आणि ह्या टाईमला ना सगळे मोस्टली घोड्यांनाच त्या लोकांनी म्हणजे असं काय म्हणतात त्याला, घोड्यांनाच डेकोरेट केले आणि वेगवेगळ्या प्रकारे दाखवलं आहे. आणि जास्त काही नव्हतं असं, पण गर्दीसुद्धा नव्हती आज, एवढी गर्दी नव्हती, म्हणजे नॉर्मल होती. आणि आम्ही लोकांना काहीतरी रात्रीचे 8 वगैरे असे वाजलेले. आणि खूप सारे लोक माझ्यासारखे जे होते जे ब्लॉगिंग करत होते. आणि इकडनं समोरून जे मुलगी गेले ते लोक पण बोलत अरे ब्लॉगिंग करते. आणि आमच्या दोघींचे ना फोटो काढायला कोण नव्हतं. मी तिचे काढत होती, ती माझे काढत होती, कारण की आम्ही दोघीच गेलेलो. आणि नंतरला आमचं आता पाय दुखले. बघून आता माझे पाय दुखलेले आणि आमचं झालं तर चला घरी जाऊया. पण आम्हाला भूक पण लागलेली, आम्ही लोकांनी काय खाल्लं पण नव्हतं. सो माझं झालं काहीतरी खाऊया. आणि तिकडे ना वडापावचा वास एकदम छान येत होता, पण आम्ही लोकांनी तिकडे काय खाल्लं नाही, कारण की खूप गर्दी असं होती लाईन वगैरे. आणि आम्हाला उशीर पण झालेला, मला इथेच काहीतरी 8:30 वाजलेले.
सो मी विचार केला की आपण लोक काहीतरी पार्सल घेऊन ट्रेनमध्ये खाऊया. सो मी इथे काही नाही खाल्लं. आणि आता आम्ही लोक फायनली घरी चाललो, कारण की आम्हाला कंटाळा आला, कारण की ऑफिसवरून सुटून डायरेक्ट आम्ही लोक इकडे आलेलो. तर आता आम्ही लोक चाललो आहे घरी. आणि जर तुम्ही लोक कधी गेला नसेल तर एकदा तरी व्हिजिट करा. काहीतरी 1 हफ्तापर्यंत असतो, पण हा ब्लॉग टाकेपर्यंत मे बी तो संपला असेल, कारण की मी ब्लॉग लेट एडिट केला आहे. आणि मी हा टाकत नव्हती ब्लॉग, कारण की असं होतं की आवाज माझा नीट प्रॉपर येत नव्हता. आणि मी असं ना म्हणजे ब्लॉग बघितल्यावर असं छोटा बनलेला, तर मी एक पूर्ण वीकचा असं सगळं ॲड केलं याच्यामध्ये. तर आता आम्ही लोक फोटो वगैरे सगळं काढून झालं आहे. आणि आता आम्ही लोक काहीतरी खायला चाललो आहे. काय खाऊ तेच आम्ही लोक विचार करत होते इकडे. आता आम्ही लोक शोधतोय काय खाऊ शकतो ते. आणि माझ्या सगळ्या ब्लॉगमध्ये मी काही ना काहीतरी खातच असते. आणि हा पूर्ण जो ब्लॉग असणार त्यामध्ये मी पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त खातानाच दिसणार आहे. आणि आम्ही रिटर्न जायला परत टॅक्सी शोधतो आता. आणि टॅक्सीवाला मुश्किलने भेटत होता, कोण टॅक्सीवाला भेटतच नव्हता. सगळेजण बोलत होते 80 आणि 70. आम्ही लोकांनी येताना फक्त आणि फक्त किती 30 रुपीज दिलेले काहीतरी, आणि जाताना एवढं ते लोक पर पर्सन काहीतरी 60 रुपये की 80 रुपये बोलत होते. म्हणून आम्ही लोक जरा थोडं फिरत होतो. आणि फायनली आम्हाला खूप 15-20 मिनिटांनी एक टॅक्सी भेटली. आणि आम्हाला पण टॅक्सीवाल्याने खूप जवळच उतरवलं. आणि तो भांडत इतर उतरला. आणि मला ना जान्हवी बोलली की इथे फोनचं स्टँड वगैरे किंवा मला माईक पण घ्यायचं होतं, तर इकडे त्या गोष्टी आणि आम्ही लोकांनी इथे बर्गर किंग होतं आणि तिथे ऑफर चालू होते बाय 1 गेट 1 फ्री. तर आम्ही लोकांनी तिकडून 2 बर्गर आणि मोमोज घेतलेले. आणि मला तुम्ही कोणते मोमोज खातात सांगा. मला तर कधी पण विचारलं तर स्टीम मोमोजच घेते मी, ते पण व्हेजमध्ये. आणि इथे माझा चेहरा असा काय झाला, कारण की मी स्टीम बोललेले आणि त्याने फ्राईड मोमोज दिले, आणि जे की मला नको होते. त्यामध्ये मेयोनीजसुद्धा नव्हतं. आणि आम्ही लोकांनी ट्रेनमध्येच खायला सुरू केलं. ट्रेनमध्ये एवढी गर्दी पण नव्हती, तर मस्त आम्ही लोक बसलो आणि मी फोन असं समोर ठेवला आणि खायला सुरुवात केली. जान्हवी बोलत होती की बंद कर, फोन सगळेजण येतात तर तिला चांगलं नव्हतं वाटत, म्हणून मी नंतरला बंद केलं. आणि मोमोज चांगले होते, टेस्टी होते, पण त्याच्यावर मेयोनीज नव्हतं, फक्त चटणी दिलेली. पण ठीक होतं, आम्हाला पण भूक लागलेली म्हणून आम्ही लोकांनी फटाफट खाल्ली. आणि मी ते माझं बर्गर हे आम्ही लोकांनी घेतलेलं ते ओपन करते. ते पण व्हेजमध्येच घेतलेलं काहीतरी, नॉर्मल होतं आणि बाय 1 गेट 1 फ्री, म्हणजे काहीतरी आम्ही लोकांनी 79 रुपीजला समथिंग 2 बर्गर भेटलेले. आणि दिसायला तर खूप टेस्टी होतं. आणि मी खाऊन बघितलं तुम्हाला माझ्या रिॲक्शनवरूनच समजेल एवढं टेस्टी लागत होतं. वाव. आणि मी तिथून हा स्टँड घेतलेला, जो की मला फक्त 400 रुपयामध्ये भेटलेला. तुम्हाला जर असे स्टँड आणि माईक हवे असेल तर तुम्ही तिकडे एकदा व्हिजिट करू शकता, कारण की तिकडे खूप स्वस्त भेटतात. आणि मी त्याचं खूप थकलेली, सो मी सीधा घरी जाते आणि ब्लॉग माझा इथेच एंड करते. इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.